मी प्रज्ञा नागेश ठोंबे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत दैनिक सार्वभौम राष्ट्राचे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सरजी हे आपल्यासोबत आहेत. अ, आज माता रमाईंची जयंती आहे. माता रमाईंविषयी त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊया. जय भीम. सर्वांना जय भीम. आज आपण सार्वभौम राष्ट्राच्या कार्यालयामध्ये मी इथून बोलत आहे. आज 7 फेब्रुवारी रमाईंचा जयंती दिन आहे. 7 फेब्रुवारी 1898ला रमाईंचा जन्म झाला होता आणि आपल्याला ठाऊक आहे की 27 मे 1935ला रमाईंचं निधन झालेलं आहे. एकूण अवघं 37 वर्षांचं जीवन लाभलेलं आहे. पण या केवळ 37 वर्षांमध्ये रमाईने जो काही जीवनाचा ज्याला अप अँड डाऊन किंवा उंच सकल किंवा खालीवर जो काही प्रवास आहे तो पाहण्यासारखा आहे, जबरदस्त आहे, संपूर्ण हादरवून टाकणारा असं मी म्हणेन. रमाई 7 वर्षाची असताना 1907ला रमाई 9 वर्षाची असताना बाबासाहेब 16 वर्षाचे असताना विवाह झालेला आहे. आणि या विवाहाच्या आधी रमाई आपल्या वडिलांच्या घरी असताना, आई आजारी असताना ते घर सांभाळायची जबाबदारी पण तिच्यावरच होती. आणि लग्न झाल्यानंतर रामजी बाबांची सून म्हणून आणि बाबासाहेबांची पत्नी म्हणून या आंबेडकर घराण्यामध्ये आल्यानंतर रमाईला प्रचंड कष्ट उपसावे लागलेले आहेत. ते वय असं होतं त्यावेळी जी काही बालविवाहाची पद्धत होती, ते वय असं होतं की विवाह म्हणजे काय आणि कसं आहे याच्याबद्दल माहिती नसताना त्या काळामध्ये त्या वयामध्ये त्यांचं लग्न झालं होतं. आणि तरी सुद्धा रामजी बाबाची सून म्हणून या घरामध्ये आल्यानंतर रामजी बाबांची लाडकी रमाई सून होती. आणि बाबासाहेब तर अभ्यासाच्या मागे होते. बाबासाहेबांना अभ्यासाचं एक ज्ञानाचं असं वेड होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांचं लक्ष संसारामध्ये कमी आणि अभ्यासासाठी, ज्ञानासाठी बाबासाहेब इंग्लंडमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांनी जे काही ज्ञान मिळवलं, पदव्या मिळवल्या, या सगळ्या या सगळ्या प्रवासामध्ये बाबासाहेबांच्या आपल्याला दिसतं की पाठीमागे बॅकग्राऊंडला, पार्श्वभूमीवर रमाई खंबीरपणे उभ्या आहेत. म्हणजे रमाईला अभिमान आहे की आपला नवरा इतका शिकलेला आहे. आणि अभिमान तर एका बाजूला आहेच, परंतु ज्या रोजच्या अडचणी होत्या त्या रोजच्या अडचणी कशा सांभाळाव्यात, त्यांना कसं तोंड द्यावं, हे एकीकडे त्यांच्यासमोर अतिशय मोठा असा गंभीर असा प्रश्न होता. रमाईनं तिथे कुठे माघार घेतलेली दिसत नाही. रमाईच्या 4 मुलं रमाईची गेलेली आहेत. ती अक्षरशः भूकबळी म्हटलं तरी चालेल की अन्न कमी असल्यामुळे किंवा जो काही आपण ज्याला माल न्यूट्रिशन म्हणतो याच्यामुळे गेलेले आहेत. बाबासाहेबांचं लक्षच नाही. बाबासाहेबांना ज्या एका ध्येयानं पछाडलेलं आहे की या अस्पृश्य समाजाला मला स्वतंत्र करायचं, त्यांना मुक्त करायचं आहे ब्राह्मणांच्या या धर्मसंस्कृतीपासून, आणि त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र समाज म्हणून मला पाहायचं आहे. या एका ध्येयामुळं बाबासाहेबांचा प्रवास सुरू आहे. आणि त्या ध्येयासाठीच बाबासाहेब ज्ञान मिळवण्यासाठी इंग्लंड म्हणा, अमेरिका म्हणा, अशा मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेब ज्ञानार्जनासाठी गेलेले आहेत. आणि या सततच्या प्रवासापुढे रमाईंकडे लक्ष द्यायला मात्र त्यांना मिळालं नाही. रमाईने एकदा तक्रार केली की इकडे फार वाईट आमची अवस्था आहे, आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे, अतिशय हालात वाईट आहे. रमाईनं बाबासाहेबांनी पत्र लिहिलं की इथं तर मी अजूनही वाईट अवस्थेत आहे, पावाच्या एका तुकड्यावर मी जगत आहे, इथे माझी अवस्था काही फारशी चांगली नाही. म्हणजे ह्या दोन्हीकडून एकमेकांना पत्र जात आहेत आणि यामधून दोघांचे दुःख, दैना, हालत, अवस्था, दुरावस्था दोघांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि दोघांनाही हे समजतंय की अतिशय वाईट अवस्थेतून आपण जात आहोत. पण दोघांपैकी एकही घडत असलेल्या घटनांमुळे किंवा दुःखामुळे किंवा दौर्बल्यामुळे खचून जात नाहीयेत. गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे खचून जात नाहीत. रमाई आपलं इथला संसार म्हणजे शेवटचं मूल आहे यशवंत लहान आहे. तोही यशवंत सुद्धा एक विकलांग आहे. आणि नंतर रामजी बाबांचे म्हणजे बाबासाहेबांचे भाऊ आहेत, बाळाराम आहेत, त्यांची पत्नी आहे, आत्या आहेत. असा मोठा परिवार, प्रचंड असा परिवार रमाईच्या
रमाई एका आपल्या ताकदीवर पेलत आहे. आणि मग या सगळं करत असताना तिला एकच काळजी आहे, की आपला पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर गेलेले आहेत शिक्षणासाठी. ते कसे असतील? कसं काय राहत असतील तिथे? त्यांना कोण जेवण करत असेल? काय? म्हणजे इतक्या शंका आणि ती एक चिंता रमाईला सगळी लागून राहिलेली आहे. आणि या अ, बाबासाहेब जेव्हा आलेले आहेत, हे सगळं प्रचंड असं शिक्षण घेऊन, तेव्हा एक वेळ अशी येते की बाबासाहेबांना पाहायला आलेले पाहायला रमाई जाते आणि तेव्हा रमाईला लुगडं नाही नेसायला. आणि मग शाहू महाराजांची जी शाल दिली होती बाबासाहेबांना ती नेसून ती जाते. असं अनेक म्हणजे असंख्य अशा अडचणीतून जात असताना सुद्धा रमाईनं बाबासाहेबांवर जे काही आदर आहे, प्रेम आहे, ते अतिशय इतकं उत्कट आहे, की बाबासाहेबांच्या कुठल्याही प्रसंगामध्ये रमाईने त्यांना साथ दिलेली आहे. कुठल्याही प्रकारे त्यांना विरोधात किंवा असं काही त्यांना त्रास होईल असं आपलं वर्तन ठेवलेलं नाही. आणि या एका गोष्टीमुळेच मला वाटतं, की माझं असं मत आहे, माझं स्वतःचं असं मत आहे, की या एका गोष्टीमुळेच बाबासाहेब जे काही प्रचंड असे ज्ञान मिळवू शकले आणि पुढच्या आपल्या आयुष्यभरामध्ये बाबासाहेबांनी चळवळीसाठी जे काही केलेलं आहे, प्रचंड अशी आपल्याला दिशा दिलेली आहे, नवीन दिशा आहे, नवीन एक पहाट आपल्याला आणून दिली आहे, नवं आयुष्य दिलेलं आहे स्वाभिमानाचं. ते स्वाभिमानाचं आयुष्य तुम्हाला आणि मला मिळण्यामध्ये बाबासाहेबांचं जेवढं योगदान आहे, तसंच रमाईचंही प्रचंड योगदान आहे. म्हणजे विचार करा, की रमाई सकाळी पहाटे उठायची आणि माहीमपर्यंत म्हणजे परेलपासून माहीमपर्यंत चालत, चालत जायची पहाटे. आणि आपल्याला कोणी गोवरे शेण आणायची गोवऱ्या थापायला. ते असं कोणी पाहू नये बॅरिस्टरची बायको असून असं काय करते म्हणू नये म्हणून ती दिवसा उजेड व्हायच्या आधीच पुन्हा यायची माहीम. दादर ते माहीम म्हणजे परेल ते माहीम एवढं मोठं अंतर चालत जायची, चालत यायची. डोक्यावर लाकडांचा, फोपाट्याचा भार असायचा. सर खूप तुमचे आभार. तुम्ही जयंतीनिमित्त माता रमाईंची आम्हाला खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल मी तुमचे परत एकदा आभार व्यक्त करते. आणि सर तुम्हाला आणखी एक मी प्रश्न करू इच्छिते. दैनिक सार्वभौम राष्ट्रच्या जो प्रवास आहे, त्याबद्दल सर आम्हाला थोडी माहिती द्याल प्लीज? जय भीम पुन्हा एकदा. दैनिक सार्वभौम राष्ट्र अगदी नुकतंच 100 दिवस आपण पुरे केले आहेत. आपल्याला ठाऊक आहे की निब्बाण न्यूज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही जी न्यूज कंपनी आपण स्थापन केली, त्याला 2 वर्ष होत आहेत. आणि 14 ऑक्टोबर 2000 आता 23ला आपण सार्वभौम राष्ट्र या दैनिकाची सुरुवात केली. यामागे व्हिजन असं आहे, की बाबासाहेबांचं म्हणणं जे होते, की चळवळीला स्वतःचं असं दैनिक पाहिजे, वर्तमानपत्र पाहिजे. अन्यथा त्या चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पक्षासारखी होते. हे जे काही बाबासाहेबांचं व्हिजन आहे, ते व्हिजन अशासाठी आहे, की चळवळ आम्ही करायची आणि दुसऱ्याने कुठेतरी आम्हाला कव्हरेज द्यावं किंवा त्याने आमची बातमी द्यावी अशी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. किंबहुना बाबासाहेबांनी अनुभवलेला हा प्रकार आहे, की बाबासाहेबांच्या मूकनायकची सुरुवात होत असताना बाबासाहेबांनी मूकनायकची जाहिरात छापावी असं केसरीकडे म्हणजे आपल्या टिळकांच्या केसरीमध्ये अशी एक जाहिरात पाठवली होती. अ, पैसेही पेड केले होते म्हणजे देऊ केले होते. परंतु केसरीमध्ये ही जाहिरात आली नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांची प्रकर्षाने लक्षात आलं, की आमच्या बातम्या किंवा आमचं जे व्हिजन आहे, आमची जी विचारधारा आहे, ती इतर कुठलाही पेपर देणार, वर्तमानपत्र देणार, की जेव्हा ज्या काळामध्ये वर्तमानपत्र आणि पुस्तकं सुद्धा प्रदर्शित करणं किंवा प्रकाशित करणं हे उच्च जातीयांचं काम होतं आणि त्या प्रकाशकांच्या ज्यांना वाटेल त्यांचीच पुस्तकं किंवा त्यांनाच प्रकाशित होत होतं. वरिष्ठ जातीचे लोकं त्यावेळी हा धंदा पूर्णपणे त्यांच्या हातात असल्यामुळे किंवा हा व्यवसाय इतरांना जागा द्यावी की नाही द्यावी हे ते ठरवतं. आणि या सगळ्यातून बाबासाहेबांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतंत्र वृत्तपत्रकारिता सुरू केली आहे. मूकनायक हा आपल्याला जसं ठाऊक आहे की 30 जानेवारी 1920ला 31 जानेवारी 1920ला हा पहिला अंक निघालेला आहे. आणि तिथपासून बाबासाहेबांनी मूकनायक आहे, नंतर बहिष्कृत भारत, जनता, समता आणि नंतर प्रबुद्ध भारत या प्रकारे वर्तमानपत्रांची एक सिक्वेन्स किंवा एक सातत्य ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या वर्तमानपत्रांचा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रचंड असा उपयोग झालेला आहे. बाबासाहेबांची चळवळ
पुढे नेण्यामध्ये या प्रसारमाध्यमांनी, बाबासाहेबांनी स्वतः निर्माण केलेल्या प्रसारमाध्यमांनी फार मोठी अ, अ, आपली स्वतःची भूमिका अशी राबवलेली आहे. आणि त्यामुळं आज आम्ही याच विचारानं हा सार्वभौम राष्ट्र सुरू केलं, की आज चळवळीमध्ये एकूणच देशामध्ये स्वतःचं असं वृत्तपत्र फार कमी आहेत. म्हणजे चळवळीकडे स्वतःचे वृत्तपत्र कमी आहेत. त्यातूनही दिशा देणारं जे आहे आणि आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करून पुढची दिशा देणारं असे वर्तमानपत्रांचे फार कमी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला वर्तमानपत्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली, आवश्यकता निर्माण आहे. आणि त्याप्रमाणे ते निर्माण झालं पाहिजे. या प्रकारे आपण या सार्वभौम राष्ट्र सुरू केलं 14 ऑक्टोबरला. 4 महिने होत आहेत, आता झालेले आहेत. आणि याची पुढची वाटचाल करण्यासाठी अर्थातच आपल्याला जसं ठाऊक आहे, की हा वर्तमानपत्रांचा जो काही व्यवसाय आहे किंवा जो काही प्रोजेक्ट आहे, त्याला एक प्रचंड असा पैसाही लागतो. आणि तो पैसा अर्थात मी आणि आमची टीम यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत जात आहोत आणि लोकांनी चांगला प्रतिसाद देत आहेत हळू-हळू. आणि मला वाटतं 5 ते 6 महिन्यामध्ये एका टप्प्यावर आपण पोहोचू. येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये, की आपण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत तरी हा वृत्तपत्र रोजच्या रोज तिथं जाईल असं पाहू. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये आपण अगदी नागपूर, चंद्रपूरपर्यंत म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये सार्वभौम राष्ट्र कसा मिळेल याची नियोजन चाललेलं आहे. तसं प्लॅन केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. एकतर आपण लेख देऊ शकता, आपल्या कवितेत आपलं वैचारिक योगदान देऊ शकता, बौद्धिक योगदान द्या आणि त्यासोबत अर्थातच या सार्वभौम राष्ट्र या वृत्तपत्राचं सबस्क्रिप्शन घ्या. ₹2000 सबस्क्रिप्शन त्याच्यामध्येही सहभागी व्हा. जेणेकरून आपल्याकडे एक एक फायनान्सचा जो प्रश्न असतो तो मिटून जाईल. दुसरी गोष्ट आपल्याकडे तुम्ही जर सबस्क्रिप्शन आधीच घेतलं तर आपल्याकडे असा एक फिक्स असा वाचक वर्ग तयार होईल. जेणेकरून आपल्याला प्रोडक्शनमध्ये जाताना अतिरिक्त प्रोडक्शन न करता आपण जेवढं हवं तेवढंच नियमित प्रोडक्शन करून तेवढं महाराष्ट्रभर पोहोचवता येईल. काटकसरीतून जाता येईल. दुसरी गोष्ट या गोष्ट हां. तर हे सगळं जे आहे त्यामध्ये तुमचा जो सहभाग आहे, तो सहभाग आम्हाला फार मोठा स्फूर्तिदायक असेल आणि सोबत पुढे जाताना तुमच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, हे मला इथे नमूद करायला लागेल. आणि यापुढच्या प्रवासामध्ये आपण निश्चितच आपण सोबत जाऊ. प्रत्यक्ष भेटू आणि याच्यावर अधिक चर्चा करता येईल. अ, यामध्ये पुन्हा एकदा आवाहन करेन, की आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जे काही बौद्धिक क्षमता आहे, त्यानुसार आपण बाबासाहेबांच्या कार्यावर आणि आत्ता जी सिच्युएशन जी आहे, त्याचं विश्लेषण करणारं सातत्यानं लेखन देत जा, करत जा. आपण त्याला योग्य ते प्रकारे आता जागा देत आहोत आणि देणार आहोत. आणि हे जे काही वर्तमानपत्र आहे सार्वभौम राष्ट्र, हे एक येणाऱ्या बाबासाहेबांच्या एकूणच चळवळीचं म्हणा किंवा मिशनचं मुखपत्र होईल, अशी मी आपल्याला खात्री देऊ शकतो. इथे मी थांबतो. जय भीम, जय भारत. सर, धन्यवाद आपले. तुम्ही छान आम्हाला माहिती दिली दैनिक सार्वभौम राष्ट्राच्या संदर्भात. आणि मी प्रज्ञा नागेश ठोंबे, सार्वभौम राष्ट्र प्रतिनिधी. तुमचं इथे मी आता रजा घेते आणि इथेच थांबते. जय भीम.